एक साधा प्रश्न विचारतो. जर तुमच्याकडे असा बिझनेस असेल ज्यात एक भाग जोरात पैसे कमावतोय आणि दुसरा भाग सतत ओझं बनलाय, तर तुम्ही काय कराल? समजा तुमचं हॉटेल आहे, महिन्याला 2 कोटी रुपये कमावतोय, पण त्याच बिल्डिंग मध्ये असलेला तुमचा मॉल 50 लाख रुपये तोटा करतोय. कागदावर तुमचा प्रॉफिट फक्त 1.5 कोटी रुपये दिसतो, पण खरं पोटेन्शियल त्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणून हॉटेल आणि मॉल यांची वेगवेगळी कंपनी केली तर हॉटेलचा खरा नफा आणि ग्रोथ स्पष्ट दिसेल आणि मॉल व्यवसायावर स्वतंत्रपणे लक्ष देऊन तो सुधारणे किंवा वेगळ्या पद्धतीने वाढवणे शक्य होईल. शेअर मार्केटमध्ये हेच जेव्हा कंपनी करते तेव्हा त्याला म्हणतात डीमर्जर. आणि आज अनेक मोठ्या कंपन्या हेच करण्याचं प्लॅनिंग करत आहेत. त्या कोणत्या कंपन्या आहेत ते आपण पुढे पाहूयातच. पण खरा प्रश्न हा आहे, आपल्यासारख्या इन्व्हेस्टरसाठी डीमर्जर फायदा देणार आहे का, की फक्त आकड्यांचं इल्युजन आहे? चला आज आपण हा विषय खोलात जाऊन समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर डीमर्जर म्हणजे एक मोठी कंपनी स्वतःला 2 किंवा अधिक इंडिपेंडंट कंपन्यांमध्ये डिवाइड करते. पण ही फक्त वाटणी नाही, ही एक स्ट्रॅटेजिक मूव्ह असते. समजा एका कंपनीचा टोटल प्रॉफिट 10,000 कोटी रुपये आहे, पण त्यातला 8,000 कोटी रुपये प्रॉफिट एका स्ट्रॉंग बिझनेस मधून येतो आणि उरलेला भाग लो ग्रोथ किंवा लॉस मेकिंग आहे. जेव्हा ही कंपनी वेगळी होते तेव्हा स्ट्रॉंग बिझनेस स्वतःची खरी ताकद दाखवू शकतो. पूर्वी जी हिडन व्हॅल्यू होती ती मार्केटला आता क्लिअर दिसायला लागते आणि इथेच इन्व्हेस्टरसाठी ऑपॉर्च्युनिटी तयार होते. कोणतीही कंपनी सहजपणे स्वतःला डीमर्ज करत नाही, त्यामागे खूप प्रॅक्टिकल कारणं असतात. सर्वात पहिलं कारण म्हणजे फोकस. आजचा इन्व्हेस्टर खूप स्पेसिफिक झालाय. जर कोणाला ईव्ही सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्याला ट्रक्स किंवा डिझेल बिझनेसमध्ये इंटरेस्ट नसतो. त्यामुळे टाटा मोटर्स सारख्या कंपन्या आपला ईव्ही आणि ट्रॅडिशनल बिझनेस वेगळा करण्याचा विचार करतात, जेणेकरून दोन्हीला योग्य व्हॅल्युएशन मिळेल. दुसरं मोठं कारण म्हणजे डेप कंट्रोल. उदाहरणार्थ वेदांता ग्रुपवर काही वर्षापूर्वी 60,000 कोटी रुपयांच्या आसपास डेप्ट होतं. जेव्हा बिझनेस सेगमेंट्स वेगळे होतात तेव्हा कर्ज स्पेसिफिक सेगमेंटमध्येच राहू शकतं आणि बाकी बिझनेस क्लीनर दिसतो. तिसरं कारण म्हणजे व्हॅल्युएशन अनलॉक. आयटीसीचं उदाहरण घ्या. सिगरेट बिझनेस 65% पेक्षा जास्त मार्जिन देतो, पण हॉटेल्स बिझनेस लो मार्जिन आहे. एकत्र असल्यामुळे आयटीसीला पूर्ण पोटेन्शियल व्हॅल्युएशन मिळत नाही. डीमर्जर नंतर मार्केट प्रत्येक बिझनेसला वेगळं व्हॅल्यू देतो. आता थोडं नंबर्स मध्ये बघूया. डीमर्जर नंतर सर्वात आधी बदल दिसतो तो ईपीएस आणि आरओई मध्ये. समजा एका कंपनीचा ईपीएस म्हणजे अर्निंग्स पर शेअर 100 रुपये आहे, पण त्या प्रॉफिटमध्ये वीक बिझनेस ड्रॅग करत आहे. तर डीमर्जर नंतर स्ट्रॉंग बिझनेस स्टँड अलोन झाल्यावर त्याचा ईपीएस 120 ते 140 रुपये पर्यंत जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आरओई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी. जर कंपनी 50,000 कोटी रुपयांची इक्विटीवर 5,000 कोटी रुपयांची प्रॉफिट कमावत असेल तर आरओई 10% आहे. पण डीमर्जर नंतर इक्विटी कमी झाली आणि प्रॉफिट स्टेबल राहिला तर आरओई 16 ते 17% होऊ शकतो. त्यामुळेच मार्केट अशा कंपनीजला प्रीमियम व्हॅल्युएशन देतो, कारण त्या एफिशियंट दिसतात. आणि हे फक्त थिओरी नाही, प्रत्यक्षात पण घडलेलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची केस बघितली तर डीमर्जरच्या आधीच्या क्वार्टरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा ईपीएस 11.83 होता, तर डीमर्जर नंतर म्हणजे जिओ फायनान्शियल वेगळं झाल्यानंतर रिलायन्सचा ईपीएस वाढून 12.85 झाला. म्हणजे कोर बिझनेस अधिक एफिशियंट दिसायला लागला. लार्सन अँड टुब्रो आणि एलटी माइंट्रीची केस बघितली तर एल&टीने आपला आयटी बिझनेस वेगळा करून स्केल करण्यावर फोकस केला. एल&टी आयटी आणि माइंट्री मर्जर्स नंतर FY24 मध्ये कंबाईंड रेव्हेन्यू 4 अब्ज डॉलरवर गेला आणि मार्जिन्स 15 ते 17% रेंजमध्ये स्टॅबिलाइज झाले. ईपीएसच्या दृष्टिकोनातून स्टँड अलोन आयटी एंटिटी असल्यामुळे अर्निंग्स विजिबिलिटी वाढली आणि सुमारे 12 ते 15% CAGR दिसू लागला. आरओई सुद्धा सुमारे 20% रेंजमध्ये राहिला, जो पेरंट इंजिनिअरिंग बिझनेसपेक्षा जास्त एफिशियंट आहे. म्हणजे डीमर्जर नंतर इन्व्हेस्टर्सला एक फोकस्ड हाय मार्जिन आयटी कंपनी मिळाली, ज्या कंपनीला मार्केटने हायर व्हॅल्युएशन मल्टिपल दिला. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक डीमर्जर सक्सेसफुल होत नाही. काही वेळा कंपन्या वीक बिझनेस वेगळं करून इन्व्हेस्टर वर टाकतात. नवीन कंपनी लिस्टिंग नंतर 20 ते 30% पडू शकते, जर तिच्याकडे ग्रोथ विजिबिलिटी नसेल किंवा डेप्ट जास्त असेल. त्यामुळे फक्त एक्साइटमेंटवर इन्व्हेस्ट करणं धोकादायक ठरू शकतं. आता सगळ्यात महत्वाचा भाग, तुम्ही कुठे लक्ष ठेवायला हवं. सध्या मार्केटमध्ये डीमर्जर थीम खूप ऍक्टिव्ह आहे आणि इथे स्मार्ट इन्व्हेस्टर
खूप मोठी वेल्थ क्रिएट करू शकतो. टाटा मोटर्सकडे बघितलं तर त्यांचा ईव्ही बिझनेस इंडिपेंडेंटली बघितला तर फ्युचरमध्ये 2 ते 3 लाख कोटी रुपये व्हॅल्युएशन अचीव्ह करू शकतो. कारण ईव्ही सेगमेंटमध्ये 40 ते 50% ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. जर हा सेगमेंट पूर्णपणे अनलॉक झाला तर एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला ड्युअल बेनिफिट मिळू शकतो. एक मॅच्युअर बिझनेस प्लस एक हाय ग्रोथ स्टोरी. आयटीसीच्या हॉटेल बिझनेसचं डीमर्जर ही पण एक मोठं केस आहे. हॉटेल्स हा ॲसेट हेवी बिझनेस आहे, ज्यात लँड बँक आणि प्रीमियम प्रॉपर्टीज आहेत. लिस्टिंग नंतर इनिशियल व्होलॅटिलिटी येऊ शकते, पण लॉंग टर्म मध्ये टुरिझम ग्रोथमुळे री रेटिंग होण्याची शक्यता आहे. आणि आता येतो वेदांताची केस, जिथे डीमर्जर प्रोसेस प्रॅक्टिकली कंप्लीट झाली आहे. वेदांताने ॲल्युमिनियम, ऑइल आणि गॅस, स्टील, पॉवर अशा सेगमेंट्स वेगळे करण्याचा प्लॅन एक्झिक्यूट केला आहे. पण इथे इन्व्हेस्टरसाठी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक एंटिटी समान स्ट्रॉंग नाही. काही बिझनेस हाय कॅश जनरेटिंग आहेत जसं ॲल्युमिनियम, तर काही सायक्लिक आहेत जसं स्टील, ऑइल. त्यामुळे वेदांतामध्ये ब्लाइंडली इन्व्हेस्ट करणं योग्य नाही. प्रत्येक कंपनीचा डेप्ट, कॅश फ्लो आणि सायकल वेगळा अॅनालाइज करावा. जर तुम्ही योग्य एंटिटी ओळखली तर नेक्स्ट 3 ते 5 वर्षात मल्टी बॅगर रिटर्न्स मिळू शकतात. पण चुकीची निवड केली तर कॅपिटल स्टक होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे डीमर्जर ही फक्त एक कॉर्पोरेट ऍक्शन नाही, ती वेल्थ क्रिएशनची संधी आहे, पण फक्त त्यांच्यासाठी जे समजून इन्व्हेस्ट करतात. जर तुम्ही रेशिओ, मॅनेजमेंट, डेप्ट आणि फ्युचर ग्रोथ प्रॉपरली अॅनालाइज केलं तर तुम्ही मार्केटच्या पुढे राहू शकता. शेवटी लक्षात ठेवा, डीमर्जरमध्ये पैसे तेच कमावतात जे पेशन्स ठेवतात आणि क्लॅरिटीने इन्व्हेस्ट करतात. तुमच्या मते कोणता डीमर्जर नेक्स्ट बिग ऑपॉर्च्युनिटी असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करून लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.